नमस्कार, हिरवजग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण वाकोली या गावामध्ये भाजी व्यावसायिक यांना भेट द्यायला आलो, तर चला पाहूया त्यांचा भाजीचा व्यवसाय। माझं नाव राजेंद्र लक्ष्मी बुटकर, वाकवली। माझा एक भाजीचा व्यवसाय आहे। तर त्या दुकानामध्ये मला योग्य प्रकारच्या अशा भाज्या, विविध प्रकारच्या भाज्या येतात आणि योग्य रेटने आम्ही विकली जाते। तर टोमॅटो, पालेभाजी, पालक आहे तो योग्य रेटने विकला जातो। टोमॅटो आहे, टोमॅटो आता सध्या 30 रुपये किलो आहे आणि छोटी साईज घेतली तर 20 रुपये किलो आहेत। त्यानंतर कारली आहेत, घेवडी आहे, हिरवी वांगी आहेत, मटार आहे, मटार सध्या रेट कमी आहे आणि पावटा आहे, कोथिंबीर आहे, लांब वांगे आहेत आणि कांदा बटाटा आहे तो योग्य रेटने विकला जातो भाजीच्या दुकानामध्ये। फ्लावर आहे, कोबी आहे, परत गवार आहे, सध्या गवारचा रेट थोडासा जादा आहे। त्यानंतर पुदिना आहे, पुदिना 20 रुपये जुडी आहे। अशा प्रकारे सर्व योग्य रेटने भाज्या विकल्या जातात। शेजारी गावातून आमच्याकडे बरेचसे शेतकरी लोक काजू आणून देतात आणि दरवर्षी मी काजू योग्य रेटने विकतो। आता सध्या काजू 160 रुपये किलो विकली जाते। योग्य रेटने काजू विकली जाते आणि जर काजूगर वगैरे कोणाला लागणार असेल तर काजूगर योग्य रेटने मिळतील। ऑर्डर द्या। वाकोलीमध्ये माझ्या या व्यवसायाला, भाजी व्यवसायाला गेले आज 35 वर्ष आलेले आहे आणि या 35 वर्षामध्ये या भाजी व्यवसायातून मी माझं कुटुंब व उदरनिर्वाह या व्यवसायावरती करतो आहे। तर या व्यवसायातून चांगल्या प्रकारे आपण जर धंदा केला तर चांगलं उत्पन्न मिळू शकतो आहे। जर तरुणांनी शेती वगैरे करून इथल्या इथं हा व्यवसाय जर चालू केला आणि आपला उदरनिर्वाह मुंबईला न जाता इथे जरी करू शकले तरी आपला व्यवसाय चांगला चालण्यासारखा आहे। गावागावातून तरुणांना या धंदा व्यवसायाबद्दल चालू करण्यासाठी तर काय माहिती असेल, काय अनुभव असेल, काय पाहिजे असेल तर जरूर त्यांनी या आमच्या इथे संपर्क साधावा अशी मी तरुणांना विनंती करतो। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।